हॅलो, कसे आहात सर्वजण? तर आज आपण आलो आहोत सावंतवाडी आणि वेंगुर्ला. चला तर आज पुन्हा एकदा कोकणात. कोकण कोणाला नाही आवडत? पृथ्वीवरचा स्वर्गच नाही का? यावेळी 2-3 दिवसाच्या रजेत कोकणात जाण्याची तयारी सुरू झाली. तशी बुकिंग करून ठाण्यावरून सावंतवाडीचा मेल प्रवास सुरू झाला. म्हणतात ना, कोणत्याही स्वप्नापर्यंत पोहोचणे जितकं मोठं ध्येय असतं त्याहून महत्त्वाचं असतं त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यापर्यंतचा केलेला प्रवास. प्रथमतःच मेलने कोकणचा प्रवास करत असताना एक वेगळीच चाहूल होती. नेहमी कोल्हापूरच्या महालक्ष्मीने प्रवास करणारी मी आज कोकण कन्यामध्ये बसल्यानंतर लोकांच्या आपापसातील भाषा, कोकणचा भाषेतील गोडवा खूपच छान होता. पण बऱ्याच एक्स्ट्रा ट्रेन त्या दरम्यान सोडल्या होत्या, त्यामुळे ट्रेनला पोहोचायला मात्र बराच उशीर झाला होता. तर वळूयात सावंतवाडी आणि वेंगुर्ला दर्शन. जसे की आपण बाजूच्या व्हिडिओद्वारे पाहू शकता. सावंतवाडी म्हणजे मालवणी कोकणी वाडी हे महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुक्याचे एक ठिकाण आहे. सावंतवाडी शहराची नगरपालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे. सावंतवाडी हे पूर्वीच्या सावंतवाडी संस्थानाचे राजधानीचे शहर होते. द मोस्ट ब्युटिफुल थिंग इज सावंतवाडी इथल्या लाकडी खेळण्यासाठी सुप्रसिद्ध आहे. येथील चितार आळीत अतिशय सुंदर आणि हुबेहूब फळे आणि भाज्यांच्या प्रतिकृती बनवल्या जातात, त्यामुळे हे इथे प्रसिद्ध आहे. येथील निसर्गरम्य वातावरणामुळे हे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. मोती तलाव, बोटिंग सुविधा, आत्मेश्वर तळी भरती ओटी, नरेन डोंगर, हनुमान मंदिर, राजवाडा, भोसले उद्यान, शिल्पग्राम पर्यटन स्थळे आहेत. शिवाय भालेकर खानावळ, बांदेकर, आरेकर, हॉटेल चैतन्य, हॉटेल दळवी, लाड खानावळ ही मटणासाठी सुप्रसिद्ध हॉटेल आहेत नॉनव्हेजसाठी. तर शुद्ध शाकाहारीमध्ये विसावा, रेणुका ही हॉटेल सुप्रसिद्ध आहेत. याशिवाय अनेक मॉडर्न रेस्टॉरंट उपलब्ध आहेत. येथील राहणीमान आणि उतरते कौलारूची घरे पाहताना कोकणचे सौंदर्य अगदीच खुलून येते. माडाच्या पानातून सूर्याची चहूबाजूला पडलेली सूर्यकिरणे म्हणजे पहाटेचा जन्मोत्सवच जणू. हो ना? तसेच आपण वळूयात वेंगुर्ला. वेंगुर्ला हे शहर समुद्रकिनारी वसलेले ऐतिहासिक शहर असून त्यास संपन्न परंपरा लाभली आहे. वेंगुर्ला शहराची मुख्य ओळख एक व्यापारी बंदर म्हणून होती, परंतु आता केवळ एक मासेमारी बंदर अशीच त्याची ओळख आहे. कोकणातील 7 महत्त्वाच्या दीपगृहांपैकी एक दीपगृह येथे आहे. महाराष्ट्रातील तुलनेने कमी प्रदूषित समुद्र किनाऱ्यांमध्ये याची गणना होते. जसे की माझ्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलाच आहात, किती सुंदर समुद्रकिनारा आहे. अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेल्या वेंगुर्ला शहराची नवीन ओळख ही वेगाने विकसित होणारे पर्यटन स्थळ म्हणूनच करून द्यायला हवी. आजच्या वेंगुर्ला होमिओपॅथी मेडिकल कॉलेज, खर्डेकर कॉलेज, पाटकर हायस्कूल, रासी रेगे ज्युनियर कॉलेज आणि वेंगुर्ला हायस्कूल या संस्था शैक्षणिक कार्य पार पाडतात. प्रसिद्ध क्रिकेट खेळाडू सुनील गावस्कर यांचे हे गाव. तसेच कविवर्य मंगेश पाडगावकर यांचा जन्मही वेंगुर्ल्याचा.
एकेकाळचे प्रमुख व्यापारी बंदर असल्याने वेंगुर्ल्यात देवस्थानांना नेहमीच संपन्नता लाभली आहे. त्यामुळेच वेंगुर्ल्यात संपूर्ण वर्षभर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल वरचेवर असते. विविध देवस्थानांच्या वार्षिक जत्रा आणि त्यानिमित्त होणारे दशावतारी नाट्यप्रयोग हे अत्यंत उत्साहाने साजरे केले जातात. जसे की आपण पाहिला आहात टर्टल फेस्टिवल माझ्या गेल्या वेळच्या व्हिडिओमध्ये. तसेच वेंगुर्ला हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक शहर आहे. भारत गोव्याच्या अगदी उत्तरेस आहे. हे टेकड्यांच्या अर्धवर्तुळाकार रांगेने वेढलेले आहे, ज्यात प्रामुख्याने काजू, आंबा, नारळ आणि सुपारी विविध प्रकारची झाडे आहेत. वेंगुर्ल्याच्या उत्तरेला, पूर्वेला आणि दक्षिणेला दाभोळी, तुळस आणि मोचेमाडच्या डोंगररांगा आहेत. तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे. या शहराला समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे. वेंगुर्ला तालुक्यात देवी सातेरी, श्री रामेश्वर, कन्हाळे, रेडी येथील श्री नवदुर्गा, रेडी व शिरोडा येथील श्री माऊली, आरवली येथील श्री वेतोबा, तसेच रेडी येथील श्री गणेश व श्री रवळनाथ अशी काही मंदिरे आहेत. माझ्या काकांनी संपूर्ण मार्केट दर्शन घडवून आणले. शिवाय येथील मंदिरही खूप छान आहेत. परतीच्या प्रवासात बरेचसे जिन्नस काकांनी आवडीने खरेदी करून दिले. खूप छान वाटले. खाजा, शेंगदाणे लाडू, काजू, कोकम आणि बरेच खाद्यपदार्थ मार्केटमधून घेताना बऱ्याच पदार्थांची माहिती आणि त्यांच्या जन्माची कहाणी ऐकण्यास मिळाली. खरंच खूप छान होता हा प्रवास. तर खूप छान होता हा कोकणचा प्रवास. आपणही जाऊन या. जबाबदाऱ्या आणि कामं आयुष्यभर काही पाठलाग सोडत नसतात. त्यामुळे काही वेळ स्वतःसोबत आणि कुटुंबासोबत स्पेंड करण्यासाठी भ्रमंतीस जात राहा. नक्कीच पुन्हा भेटू. असाच माझ्यासोबत लेखनाचा पुढचा प्रवास करण्यासाठी जोडून राहा. रायटर रुपा या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, मस्त राहा, खुश राहा. सबस्क्राईब करायला नका विसरू. धन्यवाद.